हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये नॅचरल रिसोर्सेसबद्दल पाहिलं होतं. त्यामध्ये 3 कंपोनंट्स आहेत, एअर, वॉटर अँड लँड. त्यातलं पहिलं कंपोनंट एअर, याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आता इथे पहा दिलेलं आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. मागच्या वर्षी तुम्ही शिकलेले आहात की ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स कोणते. तर ते लेयर आहेत ट्रोपोस्फिअर म्हणजेच तपांबर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर स्थितांबर, मेसोस्फिअर दलांबर, आयनोस्फिअर आयनांबर अँड एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर म्हणजेच बाह्यांबर. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. आता आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजेच हवेमध्ये असणारे जे घटक आहेत, पृथ्वीच्या भोवती जे आवरण आहे हवेचं, त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांच्याबरोबरच पाण्याची वाफ, त्यानंतर डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीचे कणांचा सुद्धा समावेश असतो. आता यामध्ये आपल्याला पाहायचं तर ट्रोपोस्फिअर हा जो तपांबर आहे तो किती आहे, 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. म्हणजे हवेमध्ये प्रेझेंट असणाऱ्या गॅसेसमध्ये 80% हे टोटल मास कोणाचा आहे, ट्रोपोस्फिअर म्हणजेच तपांबर. त्यानंतर 90% आहे स्ट्रेटोस्फिअर. आणि जसे तुम्ही वर जाता मग त्याच्यानंतर मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर म्हणजेच दलांबर आणि आयनांबर आहेत. यांचं मास हळूहळू काय होत जातं, कमी कमी होत जातं, डिक्रीज होत जातं. गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर म्हणजेच बाह्यांबर. बाह्यांबराच्या बियॉन्ड आपल्याला कोणतेही गॅसेस बघायला मिळत नाहीत. आता यामध्ये पहा, तुम्हाला डायग्राम दिलेली आहे 1.3 प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन द एअर. मग आता याच्यामध्ये आपल्याला शिकायचे हवेमध्ये प्रेझेंट असणारे जे गॅसेस आहेत त्यांचं प्रपोर्शन म्हणजे प्रमाण इथे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला माहितीच आहे, यू कॅन सी दॅट द एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर ॲटमॉस्फिअर. आपल्याला माहिती आहे हवा ही काय आहे, वेगवेगळ्या गॅसेसचं मिश्रण आहे. आता बिसाइड दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. म्हणजे ह्या वेगवेगळ्या गॅसेसबरोबर हवेमध्ये पाण्याचे कण म्हणजे बाष्प आणि धुळीचे कणसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. आता आपण जर पाहिलं, ही जी हवा आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत भागावर जर पाहिली तर ती हवा कशी आहे, मोठ्या प्रमाणात असते. पण जसजसे तुम्ही वेन वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस म्हणजे आपण जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जातो तसतशी ती हवा काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणजेच ती रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड म्हणजे ती दुर्मिळ होत जाते जसजसे तुम्ही उंचावर जाल तसेच. आता इथे आपल्याला प्रपोर्शन दिलेले व्हेरियस गॅसेसचं, त्यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वात जास्त प्रमाणामध्ये हवेमध्ये काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन 78% आहे. त्यानंतर ऑक्सिजन 21%, अर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.3% अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर किती आहे, 0.07%. आता इथे आपल्याला पुढे दिलेले सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. आता सम युजेस ऑफ द गॅसेस इन द एअर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. आपल्या एक्झरसाइजमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पहा, व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड राईट देअर युजेस. म्हणजे हवेमध्ये असणारे घटक आणि त्यांचे उपयोग आपल्याला विचारले जातात. तर तेच आपण आता पुढे पाहणार आहोत. आता पहिला कंटेंट आहे नायट्रोजन. तर नायट्रोजनचा उपयोग काय होतो, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. हा नायट्रोजनचा उपयोग सजीवांना त्यांच्या बांधणीसाठी उपयोगी असणाऱ्या प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांमध्ये होतो. त्याचबरोबर याचा उपयोग अमोनियासारखे स्फोटकं तयार करण्यासाठी, त्यानंतर एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स म्हणजे हवाबंद पदार्थांमध्ये याचा उपयोग केला जातो. नंतर नेक्स्ट आहे ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग अँड फॉर कंबशन. ऑक्सिजनचा उपयोग हा सजीवांना श्वसनासाठी होतो. त्याचबरोबर कंबशन म्हणजे ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन खूप उपयोगी असतो. तिसरा घटक आहे कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन फायर एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग प्लांट्स त्यांचं फूड प्रोड्युसिंगसाठीच करतात. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईडचा यूज करून प्लांट्स त्यांचं फूड प्रिपेअर करत असतात, म्हणजे त्यांचं अन्न ते तयार करतात. त्याचबरोबर फायर एक्सटिंग्विशर म्हणजे आग विझवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा गॅस आहे अर्गॉन. यूज इन इलेक्ट्रिक बल्बमध्ये याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे हेलियम, यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. ह्या हेलियमचा उपयोग
टेम्परेचर म्हणजे तापमान कमी करण्यासाठी, त्याचबरोबर विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये याचा उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे निऑन. निऑनचा उपयोग यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड स्ट्रीट लाइटिंग. आपण पाहतो वेगवेगळ्या दुकानांमध्ये रात्री आपण चमकणारे होर्डिंग्स पाहतो, त्या जाहिरातींच्या होर्डिंग्समध्ये, स्ट्रीट लाईटमध्ये याचा उपयोग केला जातो निऑनचा. क्रेप्टॉन यूज इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट पाईपमध्ये याचा उपयोग केला जातो. आणि झेनॉन यूज इन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो. चला तर मग आपण नेक्स्ट पेजवर पाहूयात. ऑब्झर्व अँड डिस्कस. पण व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन दिस 3 पिक्चर्स बिलो. इथे तुम्हाला 3 वेगवेगळी चित्र दाखवले, त्यामध्ये तुम्हाला काय सारखेपणा दिसतो तर आपल्याला बघायला मिळतं. फर्स्ट पिक्चरमध्ये आपण पाहतो कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर दिसतोय. दुसऱ्या याच्यामध्ये व्हेकलमधून इमिट होणारा स्मोक म्हणजे गाड्यांमधून बाहेर टाकणारा धूर दिसतोय. आणि एक तिसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला वनवा दिसतो. या तिन्ही पिक्चरमध्ये काय साम्य दिसते आपल्याला तर तिन्ही चित्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर टाकताना आपल्याला बघायला मिळते. ऑल द अबाव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. आता आपण या चित्रांमध्ये पाहिलेलं आहे, तिन्ही चित्रांमधून धूर बाहेर टाकला जातोय. आणि हा जो धूर आहे हा जेव्हा हवेमधील ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा मिक्स होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे हे जे अदर गॅसेस आहेत यांचं प्रपोर्शन बॅलन्स त्याच्यामुळे काय होतं डिस्टर्ब होतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजेच हवेचं प्रदूषण आपण त्याला म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल्स लाईक वूड अँड कोल. आता हे जे हार्मफुल गॅसेस आहेत म्हणजे हानिकारक असे गॅसेस, कंबशन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स म्हणजे गाड्यांमध्ये जेव्हा आपण गाड्यांमध्ये आपण काय वापरतो पेट्रोल डिझेल यांसारखे इंधनं वापरतो. ह्या इंधनाच्या ज्वलनामुळे काय पडतो मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर टाकला जातो. त्याचबरोबर बिग इंडस्ट्रीजमधून सुद्धा धूर बाहेर टाकला जातो. आणि हे सर्व काय आहेत त्याच्यामधून जो बाहेर टाकणारा धूर आहे त्यामध्ये विषारू वायू असतात. हे हार्मफुल गॅसेस. त्याचबरोबर फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स म्हणजेच लाकूड किंवा कोळसा हे अर्धवट जळाल्यामुळे सुद्धा त्यांच्यामधून सुद्धा काय मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर टाकला जातो. तो सुद्धा कसा असतो हार्मफुल म्हणजे हानिकारक असतो आपल्यासाठी. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि याचाच रिझल्ट आपण पाहतो की डे बाय डे आपण पाहतोय नंबर ऑफ व्हेकल्स ऑल्सो इन्क्रीज डे बाय डे. रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतोय गाड्यांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे त्यांच्यामधून बाहेर पडणारं धूरसुद्धा काय होत चाललं आहे मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. आणि त्यामुळे डे बाय डे एअर पोल्युशनसुद्धा मोठ्या प्रमाणात इन्क्रीज व्हायला लागलेलं आहे. आता इथे पुढे पहा आपल्याला बॉक्समध्ये दाखवलं आहे हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स. म्हणजे अशा प्रकारे हे जे हवेमध्ये ज्वलनामधून जे बाहेर पडणारे जे हानिकारक असे वायू आहेत ते कोणते आहेत, हानिकारक असे पदार्थ कोणते बाहेर टाकले जातात तर पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साईड, दुसरा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट म्हणजेच काय काजळी मोठ्या प्रमाणामध्ये या धुरामधून बाहेर टाकली जाते. हे सर्व जे घटक आहेत ते सर्व कसे आहेत खूप हानिकारक असे सबस्टन्स या प्रदूषणामध्ये बाहेर टाकले जातात. आता आपल्याला पाहायचे पुढे ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअरबद्दल आपल्याला पाहायचं आहे. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. हा जो स्ट्रॅटोस्फिअर आपण पाहिला, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबराचा जो खालचा भाग आहे तिथे कोणता लेअर असतो ओझोन या वायूचा थर आपल्याला बघायला मिळतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली यूजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग yet it is very important for living thing to have this layer of ozone at a high altitude around the earth. हा जो ओझोन गॅस आहे त्याचा डायरेक्टली आपल्या सजीवांना काही उपयोग होत नाही, पण हा जो ओझोन लेअर आहे हा काय आहे पृथ्वीच्या आवरणाभोवती असणारा हा ओझोन लेअर आहे तो सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आता सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट म्हणजे सूर्यापासून जे अतिनील किरण बाहेर पडतात त्यांच्यापासून सजीवांचं संरक्षण करण्याचं काम हा ओझोन लेअर करत असतो. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दिस रेज ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. मग हा ओझोन गॅस काय करतो तर हे अतिनील किरण काय करतो ॲब्झॉर्ब करतो की ज्याच्यामुळे ते डायरेक्ट ओझोन लेअर हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता हा ओझोन लेअर जर डायरेक्ट पोहोचला तर काय होईल, हा ओझोन लेअर हा मानवासाठी खूप हानिकारक आहे.
मग याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला हा ओझोन लेअर काय करतो, मदत करतो सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी. The ozone layer is destroyed if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbon used in air conditioner and refrigerator mix with the air. आता हा जो ओझोन लेअर आहे, ह्या ओझोन लेअरला डिस्ट्रॉयड म्हणजे नष्ट करण्याचं काम हे कोण करतं, तर आपण पाहतो आपण एअर कंडिशनर म्हणजेच AC किंवा रेफ्रिजरेटर घरी फ्रीज वगैरे सर्वजण वापरत असतात. तर ह्या ACमधून बाहेर पडणारा कार्बन टेट्राक्लोराईड सारखे केमिकल असतील किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन हे एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेटरमधून बाहेर टाकले जातात हे केमिकल्स, आणि हे जे केमिकल्स आहेत ते ओझोन लेअर नष्ट करण्याचं काम करत असतात. The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. आता यासाठी लोकांना या ओझोन लेअरचं महत्त्व कळावं, लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबर म्हणजे 16 सप्टेंबर हा दिवस हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. तर आज आपण नॅचरल रिसोर्सेसमधला फर्स्ट कंपोनंट म्हणजे एअर आज आपण इथे पाहिलेला आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कंपोनंट वॉटर याबद्दल आपण पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमचे पुढील व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.